ज्याने कमी अवधीमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली होती. प्रिन्सली दादा यांचा विचार केला तर बोटीवरती ते जॉबला होते आणि तिथे जर पाहिलं ना 4 बॉलचाच मॅच आहे आणि एक प्रसंग घडला होता की त्यांचे वडील आजारी होते आणि त्यावेळी त्यांना बोलवलं गेलं. ते इथे आले, तिथे चांगला पॅकेज चांगला जॉब होता, परंतु त्यांनी ते सर्व सोडून वडिलांना सांगितले की पुढची जिम्मेदारी मी घेईन आणि एक मिनी बस पासून केलेली सुरुवात आज मोठं साम्राज्य आपण बघतोय. किंग ऑफ व्हेकल प्रिया ट्रॅव्हल्स. आणि या ठिकाणी कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की कॅमेरा आपण थोडा साईड करायचा आहे, साईड अँगलच्या दिशेने, कारण की या ठिकाणी प्रमुख पाहुणे येणार आहेत. गेम ऑन राहील. मेगा फायनलचा मॅच सुपर बॉयज. एका साईडला संघ आपण बघतोय आणि एका साईडला बाटे बंदर क्रिकेट क्लब जो रबर बॉलचा संघ आहे. आज दर्जेदार केले या संघाने केले. सध्या मॅचच्या दिशेने आपण कॅमेरा फिरवणार आहोत. 3, 2, 1 लेट्स प्ले. मेगा फायनल करता जोरदार टाळ्या. 4 बॉलचा मॅच. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन रिझनला. 1 रन कंप्लीट. प्रत्येक रन आहे ना आयाजी तो इम्पॉर्टंट आहे. एक चुकी 1 नंबर वरून 2 नंबर. थैंक यू अक्षय सर. और अब देखिए स्ट्राइक पे कौन आता हुआ? अक्षय, ये एस्टल गौरिया जो पिछले 2 मैचों से बिना गेंद खेले रनआउट के रूप में अपना विकेट सैक्रिफाइस किया था. अब 3 गेंदें उनके पास मौका है, अपने आप को साबित करने का यह मौका है. एस्टल गौरिया जो जाने जाते हैं बाहुबली के नाम से, उत्तम सा बाहुबली. एस्टल गौरिया अब स्ट्राइक पे है. बड़े मंच का बड़ा खिलाड़ी एस्टल गौरिया अब स्ट्राइक पे है. गेंदबाज है जेरवस. देखना है 3 गेंदें बची है. गेंद को क्रॉस बैटेड स्ट्रोक्स खेलना चाहते थे, यहाँ रनआउट का मौका. फिर एक बार अपना विकेट सैक्रिफाइस करते हुए. मला वाटतं आज भरपूर निराश असेल बॅटर. 3 वेळा रनआउट झालाय आणि ते देखील जर पाहिलं तर अकाउंट ओपन न करता. 2 बॉल झाल्या, 2 बॉल बाकी आहे. 4 बॉलचा हा मेगा फायनल चित्त थरारक हा मॅच आपण बघतोय. मेगा फायनलचा मॅच. उत्कंठा वाढलेली आहे या स्पर्धेची. काय जबरदस्त ही स्पर्धा राहिली आहे. सुपर सेबी उपरगण के समोर टीम आहे सुपर बॉयज. नवीन बॅटर आलाय स्ट्राईकला रियान. यावेळी मोठा पटका खेळायचा होता, हवेत राहिला होता बॉल बराच काळ. 1 रन येते लेग बाईटची. 1 रन धापडत 2. फिर एक बार आखिरी गेंद. 2 रन बोर्ड पे लग चुके हैं और आखिरी गेंद के लिए अब खेलने के लिए तैयार हो गए सैनियों. इस आखिरी गेंद पे देखना है क्या एक 2 रन या एक बड़ा शॉट. 4 रन आ सकते हैं. वो जो टारगेट है 6 के करीब पहुंचना होगा. एक बड़ा स्ट्रोक तो खेलना ही होगा. आखिरी गेंद बची है. देखना है. जेरविस तैयार. स्ट्राइक पे सैनियों एक लेफ्ट हैंड बैट्समैन. समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया. और इस वक्त रियोन और सैनियों का इनका समय आ चुका है. फिर एक बार जेरविस इस गेंद को खेल दिया था. ऑन साइड में गेंद जा रही है मिड विकेट के पास. 1 रन कंप्लीट किया और ये थ्रो कहीं ना कहीं बैटिंग एंड पे आता हुआ रनआउट के रूप में ये विकेट जाता हुआ. 3 रन 4 रनों का लक्ष्य रखा है. 4 गेंदों में 4 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए सुपर बॉयज को. आठवणीतली यादगार स्पर्धा मेमोरियल ट्रॉफी प्रिन्सली भोईर स्वर्गीय आपण बघतोय. आपल्यापासून जरी दुरावल्यात ना तरी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलाय. मॅकमिलन गोविन आणि वायसीबीची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज सक्सेसच्या मार्गावरती आलाय. शेवटचा अंतिम टप्पा या स्पर्धेचा आपण बघतोय आणि जबरदस्त ही स्पर्धा. सलामीची जोडी प्लीज पाठवून द्या.
सुपर बॉईजने सुपर से भी ऊपर कामगिरी राहिली या संघाची. जिंकायला आहेत 4 धावा. चलिए फील्ड सजाए. एक बार मैं फिर इस बात को दोहरा दूं, देखिए ये फाइनल मैच है. आए हुए सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं, वेलकम करता हूं. जो हमारे मुख्य मंच पे मुख्य अतिथि है प्रदीप भोईर और उनकी प्रिंसली भोईर, इनकी बॉम का भी मैं हार्दिक स्वागत करता हूं, वेलकम करता हूं. यूट्यूब से डिका स्पोर्ट्स, वहीं हमारे कमेंटेटर अक्षय साटम, एम्पायर प्रसन्ना पाटिल, अक्षय पाटिल. एक बार फिर पढ़ लूं, ये आखिरी वक्त है, 4 बॉलों का मैच है. गेंद और बल्ले में होगी जबरदस्त जंग, तभी तो चढ़ेगा रंग, कभी होगा भंग. बढ़ गए हैं दर्शक, बढ़ गए रोमांच, बढ़ गई है दिलचस्पी काफी. और कौन जीतेगा प्रिंसली भोईर मेमोरियल ट्रॉफी देखना है. 4 गेंदों में 4 रन. पहली गेंद लेके सैनियो मॅकमिलन. 4 बॉल 4. कोण करेल पलटवार, एखादा येईल चौकार की शेवटपर्यंत मॅच मध्ये असणार आहे पलटवार. बॉलिंग मार्क वरती आहे सॅनियो, ज्याने अव्वल दर्जाची गोलंदाजी केले. आणि स्ट्राईकला आहे मॅकमिलन टप्पा. फ्लेविया रॉड्रिक्स, प्रिन्सली दादा यांची बहीण, यांच्याकडून 10,000 रुपये. मॅकमिलन गोविंद आणि संपूर्ण त्यांच्या मेहनतीला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. एकदा जोरदार टाळ्या फ्लेविया रॉड्रिक्स यांच्याकरता. मॅकमिलनने जी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्याकरता रोख रक्कम 10,000 रुपये त्यांच्या वतीने आल्यात. देखिए पहली गेंद बिल्कुल जड़ में थी, आगे बढ़ के स्ट्रोक को खेलना चाहते थे, गेंद बल्ले पे आई ने लगातार दूसरी गेंद डॉट आते हुए कहीं ना कहीं ये विकेट कीपर से गलती होते हुए अब मैच को जीतने के लिए 2 बॉल में 3 रनों की जरूरत है. 22 का इशारा आता हुआ मैच बहुत ही रोमांचक स्थिति में आ चुका है. हाई वोल्टेज फाइनल, एक मेगा ब्लॉकबस्टर सुपर हिट. आणि या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती केली की कॅमेरा आपण फोकस करायचा. या ठिकाणी शुभागमन होते जस्टिना वहिनी यांचं, जे स्वर्गीय प्रिन्सली भोईर यांच्या वाईफ आहेत. त्यांचा जोरदार टाळ्यांनी मनापासून स्वागत करूया. मोठं मन लागते इथपर्यंत येण्याकरता. जरी प्रिन्सली दादा आपल्यात नसले ना तरी मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न त्या देखील करतायत. सर्वांना ठाऊक आहे की आपल्यापासून एखादा व्यक्ती गेला तर किती मनामध्ये भावना येत आहेत. 1 रन येतोय, शेवटचा मॅच आणि 1 बॉल मध्ये पाहिजे आहेत 2 रन. 1 बॉल 2. आयाज काय सांगणार तुम्ही. देखिए हौसले किसी हकीम से कम नहीं होते, वो तकलीफ के वक्त आपको दवाई का काम करते हैं. तो वो दवाई अब कौन सा बल्लेबाज सुपर बॉयज में भरेगा, वो अब मैकमिलन टप्पा स्ट्राइक पे है. 1 बॉल 2 रन, 2 रन अनिवार्य है, ये रन चेस कंपलसरी है. देखना है स्ट्राइक पे मैकमिलन गेंदबाज है. एक है 19, दूसरा है 20. एक शेर है, दूसरा सवा शेर है. एक सैनियो और दूसरी तरफ मैकमिलन है. आणि मॅकमिलन टप्प्याच्या जर स्लॉट मध्ये टप्पा दिला तर एका टप्प्यात कार्यक्रम केला जाईल का. हवेत खेळलाय, चेंडू दिसत नाही परंतु फिल्डरने हा कॅच घेतला आणि राहिले बाटे बंदर संघ या स्पर्धेतला चॅम्पियन संघ. नेहमी जो संघ खेळत असतो रबर बॉल, त्याने केला या स्पर्धेमध्ये दर्जेदार परफॉर्मन्स. टेनिस क्रिकेट मध्ये याही संघाला आता वेगळा दर्जा असेल. बिल्कुल जिस तरह से कहा जाता है मुश्किल दिल की इरादों को आजमाएगी, ख्वाबों और सपनों को अपने नजरों से हटाएगी. गिरकर भी तुम्हें उठना है दोस्तों, क्योंकि ये ठोकरें तुम्हें चलना सिखाएगी. चला बॉल आउट आपण करतोय. 2 टीम ग्राउंड वरती राहायचं आहे. बॉल आउट आपण करणार आहोत. थँक्यू डीजे, थँक्यू. काय मॅच, काय स्पर्धा आणि काय या स्पर्धेचा उत्कंठा. पारितोषिकांची भरीव वर्षाव राहिली. खेळाडूंकरता मोटिवेट केलंय. त्यानंतर अंपायर, कॉमेंटेटर, आयोजकांकरता सर्व गोष्टी दिल्यात. कॅश प्राइज वर कॅश प्राइज. एकंदर अशी स्पर्धा ही पहिली स्पर्धा असेल
जिथे इतकं मोठं मन आहे, मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व आहे. एक म्हणजे प्रिन्सली भोईर यांचे मामा श्री व्हॅलेंटाईन मामा अमेरिकेहून मॅचचा आनंद घेत आहेत आणि मला वाटते कालपासून आजपर्यंत लाखाहून अधिक बक्षीस त्याने लावलेत. आणि एक आहे भोईर परिवार, ज्यांच्या परिवारावर दुःखाचा आभाळ, दुःखाचा डोंगर पसरलाय, परंतु त्यांनी या स्पर्धेकरता भेट दिली ना, ही त्यांची मोठी गोष्ट आहे. मोठं मन लागते इथपर्यंत येण्याकरता आणि त्यांचं मी कौतुक करेन. बॉल आउट. चलिए दो गेंद का बॉल आउट है. प्रतीक गरा एक तरफ एक गेंदबाज है और दूसरे गेंदबाज शिनॉय. ज्यादा प्लेयर वहां जान